रामकृष्ण आहे. वारी म्हणजे वारकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण. हो, अतिशय वातावरण दुमदुमलेलं आहे, सगळीकडे आनंद होतो आहे आणि अनेक कीर्तनकार मंडळी, सांप्रदायिक मंडळी, गायक, वादक आणि परंपरेनं वारी करणारी सर्व मंडळी मोठ्या पुण्या गोविंदानं आनंदानं या वारीमध्ये सहभागी झालेली आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि वारी याचा काय संबंध आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबारायांचं हे गुरु शिष्याचं नातं तर सर्वांना ज्ञात आहेच, पण शिवाजी महाराजांनंतर शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शंभूबाळ गादीवर आले आणि शंभूबाळ गादीवर आल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळी ना शिवाजी महाराज आहेत ना तुकोबाराय आहेत. दोघांच्याही नंतरचा काळ. शिवाजी महाराज नाहीये, तुकोबाराय नाहीये, पण तुकोबारायांच्या नावानं देहू ते पंढरपूर जो पालखी सोहळा सुरू झाला, त्या पालखी सोहळ्याला तत्कालीन काळात काही परकीय सत्ता सतावत होत्या, उपद्रव देत होत्या, त्रास देत होत्या आणि त्यांना आवर घालण्यासाठी तुकोबारायांच्या मुलांना असं वाटायला लागलं की आपण संभाजीराजांकडे गेलं पाहिजे आणि तुकोबारायांचे चिरंजीव संभाजीराजांकडे गेले आणि त्यावेळी युवराज संभाजीराजे स्वराज्याचे वारसदार होते, स्वराज्याच्या गादीवर होते. ही सर्व हकीकत तुकोबारायांच्या चिरंजीव यांनी शिवबाराजांच्या चिरंजीवांना म्हणजेच शिवपुत्र संभाजीराजांना सांगितली आणि संभाजीराजांनी तात्काळ वारीला आडवं येणाऱ्यांना जाग्यावर आडवं केलं आणि वारीला रसद सुद्धा पुरवली. म्हणजे आडव्या येणाऱ्याला आडवं केलं आणि या वारीला काय कमी पडतं ते मला सांगा, मी देतो तुमच्या वारीसाठी असं म्हणून फार मोठा सपोर्ट त्या काळात एका राजानं एका संप्रदायातील तुकोबारायांच्या मुलांना केलं. आता मला ही गोष्ट सांगायची आहे की परंपरा टिकवली. शिवबाराजांना जी साधू संतांची कदर केली ती परंपरा शंभूराजांना टिकवली. तुकोबारायांना जे काम केलं त्यांच्या नावानं पालखी काढून त्यांच्या मुलांना ही परंपरा पुढे चालू ठेवली आणि तुकोबाराय सुद्धा पूर्वीचीच परंपरा पुढे चालू ठेवत होते असं तुकोबाराय म्हणत होते. माझ्या वडिलाची मिराजी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. हे तर माझ्या वडिलांपासून पूर्वी चालत आलेलं काम आहे, तुझी सेवा करणे आणि हे पुढे असं पिढ्याने पिढ्या चालू राहिलं. म्हणजे शिवबाराजे, तुकोबाराय, शंभूराजे आणि तुकोबारायांचे चिरंजीव महादेव बाबा आहे, नारायण बाबा आहे, यांचा संबंध असाच पिढ्याने पिढ्या चालू राहिला. राजाश्रयाची गरज या धार्मिक कार्याला असते, असावी, राहावी. राजाश्रय आणि हे जे धर्माचं काम आहे हे एकत्र जर आलं तर या धर्माच्या कामाला राजाश्रयाचा आधार मिळतो. हे शिवचरित्र आपल्याला शिकवतं. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ असे येणार आहेत. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सुंदर कमेंट सुद्धा करा. रामकृष्ण.